विशालची इंटरव्ह्यू खूप आवडली. मी अजून हा मला तन्वीची पण. प्रॉपरली पाहिली. हां. तन्वीची अजून मी नीट पाहिली नाहीये, पण मला विशालची इंटरव्ह्यू खूप पॉझिटिव्ह वाटला मला तो. आणि तो खूप पॉझिटिव्हली घेत पण होता, की तो म्हणाला, "ठीक आहे ना, मी जर अरे त्याला कोणतरी विचारलं, की "तू टॉप 2 ला पाहिजे होतास." तो म्हणतो, "मी टॉप 2 ला आलो असतो, मग तुम्ही बरं, अरे तुम्हीच करायला पाहिजे होतं." असं तर हेच होणार नाही ना. पण त्यांनी एन्जॉय केला सीझन, त्याला आवडलं खूप. तर होपफुली त्याला आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखते. त्याला काम जसा निकीचा फायदा झालाय, तसा त्याचाही फायदा होईल. तन्वीचं आणि मी ह्या एक छोटं क्लिप बघितली इंटरव्ह्यूची. त्याच्यामध्ये एकामध्ये ती म्हणते, की बाकीच्यांचं मी बघितलं, की बाहेर खूप टी-आर चालला होता आणि म्हणे मला जिंकवायला जेवढं हे नाही केलं, तेवढं मला हरवण्यासाठी लोकांनी केलंय वगैरे काय-काय बोलतीये. तर हीच पर्सनॅलिटी आहे ना. आता बघा विशाल 3 नंबरला आला, तरी त्याचा बाहेरचा इंटरव्ह्यू बघून आपल्याला असं वाटतं, की छान बोलला आणि हां. हिचं काय पण मे बी तिला तिच्या टीमनी सांगितलं असेल, की तिला खूप ट्रोल केलं गेलं ना. ॲक्चुअली तिला टार्गेट पण खूप केलं गेलं लास्ट 8-10 डेज. भरपूर तर मे बी केलं गेलं. त्याच्यामुळे तिचं ते रिएक्शन आलं असेल, व्हिच इज युजुअली होतं. कारण तिला खूपच ट्रोल केलं गेलं आणि सतत ते आणि ज्या पद्धतीने पी-आर नंतर जे 8-10 दिवस चालू होतं, त्याच्यावरनं तर ते जरासं म्हणजे त्या लोकांना शेवटी मे बी ती आवडत नसेल, त्यांना सुद्धा थोडी सिम्पथी वाटली असेल त्यासाठी. तर खूपच तिला ट्रोल केलं गेलं. पण आणि अपर्णाताई तुमच्यासाठी अजून एक बॅड न्यूज प्रश्न आहे. तसे विचारले ऍक्च्युली. तिला प्रश्न विचारले म्हणून ती बोलली. तिला जर ते प्रश्नच नसता विचारला तर मला नाही वाटत बोलली असते. तिला तेच प्रश्न ना. विचारला इंटरव्ह्यूने क्लिअरली, की त्या बाबतीत बोल. इनफॅक्ट हां. ताई केतकी ताई, तुम्ही जर पूर्ण इंटरव्ह्यू पाहिला असतं, तुमचं वेगळं ओपिनियन झालं असतं. पण मला वाटतं तुम्ही फक्त ती रील पाहिली 1 मिनिटाची. कारण की हो, तिने मी रीलच जस्ट पाहिली. मी नोटीस. पूर्ण नाही हां, पाहिलं. आय नो रीलवरनंच हे कमेंट्स येतायत. कारण की मी बघतोय त्या म्हणजे कमेंट्स होते. म्हणजे दुसरं